हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्यव्यवस्था हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 19 आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले? ऑप्शन आहेत 1947, 48, 1950 की 1976. तर भारत हे निधर्मी राज्य 1976 मध्ये बनले. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? तर भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की ही संसदीय शासन पद्धती आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना कशी आहे? तर भारतीय राज्यघटना ही अंशतः लवचिक व परिदृढ आहे असे मानले जाते. पुढील प्रश्न, भारत हे प्रजासत्ताक आहे कारण? तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. तर प्रथम कारण आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे. भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात, म्हणून भारत हा प्रजासत्ताक देश आहे असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, समान नागरी कायदा हे कशाचे निदर्शक आहे? तर हे मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. पुढील प्रश्न, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर हा जो संपत्तीचा हक्क आहे तो मूलभूत हक्क नाही. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने कोणत्या केंद्रशासनातील सर्वोच्च स्थान दिले आहे? तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींना सर्वोच्च स्थान दिलं आहे. पुढील प्रश्न, भारत हे कोणते राष्ट्र आहे? तर भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पुढील प्रश्न, भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ते आहेत ग. मावळणकर. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात? तर राईट आन्सर आहे विधानसभा. अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपणाला समाज कल्याण विभाग याकरिता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे 18,000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील, सब्जेक्टिव्ह अपडेटेड चालू घडामोडींचे PDF भेटतील. याकरिता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे सर्व मटेरियल भेटणार आहे. त्यासोबत महिला आणि बालविकास याकरिता देखील फॉर्म भरला असेल तर या परीक्षेचं देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर लगेचच ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न, लोकसभेचे सभापती त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? तर हे उपसभापती यांच्याकडे राजीनामा देतात. पुढील प्रश्न, संसदेत कशाचा समावेश होतो? तर संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा याचा समावेश असतो. पुढील प्रश्न, घटनेतील शेषाधिकार कोणास आहेत? तर घटनेतील शेषाधिकार हे संसदेस आहेत. पुढील प्रश्न, राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया अंमलात आणली जाते? तर त्याला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. पुढील प्रश्न, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो कारण ते मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. पुढील प्रश्न, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे? तर हा विषय संघ सूचीमध्ये देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर ती आहे संसद. यानंतर पुढील प्रश्न, राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे? तर राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीस नाही? तर उपराष्ट्रपतींची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही. पुढील प्रश्न, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केले गेले? तर ही 61वी घटनादुरुस्ती आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आदिवासी विकास विभाग याकरता देखील क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत. यामध्ये देखील तुम्हाला 18,000 प्लस प्रश्न भेटणार आहेत. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कोर्स आजच परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.